तर नमस्कार मित्रांनो, मी कृष्ण आणि स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये. तर दिवसाची सुरुवात पप्पांसोबत काम करण्यापासून झाली. त्यानंतर मी समोसे आणि ढोकळा आणायला आलो होतो आणि वातावरण तर असलं खतरनाक बदलते की कधी ऊन तर कधी पाऊस असा विषय झालेला आहे वातावरणाचा. पण वातावरण तर एकदम एक नंबर झालेलं दिसते. मग काय नाही, वातावरण बघता बघता घरी गेलो आणि घरी गेल्यावर नाश्ता वगैरे करून परत काम करायला बसलो. पप्पा आणि मी काम करायला तर फार संध्याकाळ झाली होती आणि खाली आल्यावर बघतोय तर इकडे पाऊस तर हजेरी लावून गेला होता. वातावरण एकदम एक नंबर करून गेलता. मात्र वातावरण तर एकदम गारगार झालं होतं. त्यामुळे काही फोर व्हीलर काढली आणि अशोक मामांसोबत मी कोरेगाव जायला निघालो. कारण मम्मीने या ढिगभर मिरच्या दिल्या होत्या, कारण त्याची मिरची पावडर बनायचं होतं. मग काय अशोक मामांना घेतलं आणि डायरेक्ट गावात गेलो. मिरची पावडर बनवता बनवता फार रात्रच झाली ती. आणि आज तुम्हाला सांगायच विसरलो, आज मम्मी आणि पप्पाची अॅनिव्हर्सरी आहे, त्यामुळे सगळ्यांना गावात घेऊन आलतो, कारण थोडीफार खरेदी करायची होती आणि केक पण घ्यायचा होता. तर हे आहेत आमचे अशोक मामा. तर यांचं म्हणणं होतं की काहीतरी थंड प्यायचंय. मग काही लगेच हॉटेलवर गेलो आणि हॉटेलवर आल्यावर अशोक मामा कुठं सुट्टी देतात वय. मग काय मिरिंडा घेतली आणि सुट्टीच नाही